श्रीराम. नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील. जगातली अनेक साधनं जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणं. जसं जसं साधन वाढत जाईल तसं तसं आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगर वाटू लागतो. हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझं दर्शन व्हावं अशी मी कशी अपेक्षा करू? एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझं दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का असं वाटू लागतं. साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही. किंबहुना तो अवगुण आहे हेच मुळी त्याला पटत नाही. तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच, त्याशिवाय कसं चालेल. एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागलाय. वास्तविक तो राग आताच येऊ लागलाय असं नसून पूर्वीपासून त्याच्या जवळच होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागलंय इतकंच. एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचं काय ते ठरवू. ते काही आता मुलगी पाहायला त्याच्याबरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती, ती त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारलं, कशी वाटली रे ती तुला? त्यावर तो म्हणाला, नाही बुवा आपल्याला पसंत. मोठी बहीण चाणाक्ष होती. तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारलं, या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते? तेव्हा स्वतःचं आणि मुलीचं रूप त्याच्या ध्यानी आलं आणि तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे. सारांश असा की जिथपर्यंत आपल्याला स्वतःचं खरं दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचं बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखलं पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणं हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत. त्याला आपल्याच अवगुणांचं इतकं दर्शन होतं की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ. श्रीराम.